ज्योतिबाची चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन. प्लास्टिक मुक्त यात्रा साजरी करून पर्यावरणाचं रक्षण करूया. भाविकांनी प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. श्री क्षेत्र ज्योतिबावाडी रत्नागिरी येथे होणारी चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. श्री क्षेत्र ज्योतिबावाडी रत्नागिरी येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवरे, उपअभियंता सुयश पाटील, ग्रामसेवक शिवाजीराव पाटील तसेच ज्योतिबा डोंगरावरील व्यापारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, ज्योतिबा डोंगरावर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी व्यापारी, यात्रेकरू, नागरिकांनी डोंगरावर कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचा वापर करू नये. यात्रेसाठी चिरमुऱ्याचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी चिरमुरे वगळता अन्य सर्व वस्तू, देवाचं पूजा साहित्य, मिठाई, पेढे तसेच खाद्यपदार्थांचे खेळणी व अन्य साहित्यांचे पॅकिंग प्लास्टिकचं असणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी डोंगरावर येताना कोणत्याही वस्तूंसाठी प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. यासाठी सोबत कापडी पिशव्या ठेवाव्यात. अन्न, पाणी, फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिकचा वापर करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ग्रामपंचायतीने बचत गटाच्या माध्यमातून व्यापारी, भाविकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पुजाऱ्यांच्या घरी कापडी पिशव्या देण्यासाठी नियोजन करा. सर्वांनी सकारात्मक विचाराने सहकार्य करून ज्योतिबा डोंगरावरील यात्रा प्लास्टिक मुक्त पद्धतीने पार पाडून पर्यावरणाचं रक्षण साधावं असं ते यावेळी म्हणाले. उपविभागीय अधिकारी श्री शिंगटे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्लास्टिक मुक्त यात्रा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.